माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण या प्रकारचं डिझाईन करायला शिकणार आहोत। तर त्यासाठी जे मोती घेतलेले आहेत ते रंगीत आणि पांढरे हे दोन्हीही 5 नंबरचे आहेत। टोंगूस धागा घेतलेला आहे, हा 40 नंबरचा आहे। कात्री घेतलेली आहे। त्यानंतर सुई ही 7 नंबरची आहे आणि यामध्ये टोंगूस धागा ओवून घेतलेला आहे आणि सगळ्यात शेवटी याला गाठ बांधून घेतली आहे। तर आपली सुरुवात जी आहे आता आपण इथून करणार आहोत। मधले 4 पांढरे मोती आहे तिथून करणार आहोत। 4 पांढरे मोती घेतलेले आहे आणि या 4ही मोत्यातून आपण दोरा काढून घेणार। त्यानंतर हे जे 2 पुढचे मोती आहे त्याच्यातून आपण दोरा काढून घेऊ। त्यानंतर आता हे रंगीत मोती आहे, गुलाबी मोती 3 मोती घेणार आहोत। 3 मोती घेतलेले आहे, या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेऊ। त्यानंतर या मोत्यातून दोरा काढू आणि इथे परत आपण 3 गुलाबी मोती घेऊ। 3 गुलाबी मोती घेतलेले आहे, या मोत्यातून पांढऱ्या मोत्यातून आपण दोरा काढून घेऊ। त्यानंतर परत या मोत्यातून आपण दोरा काढून घेऊ आणि परत आता इथे आपण 3 गुलाबी मोती घ्यायचे। 3 गुलाबी मोती घेतले, त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत। त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातून आपण दोरा काढणार आणि परत इथे 3 गुलाबी मोती घेणार आहोत। 3 गुलाबी मोती घेतले, या पांढऱ्या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत। त्यानंतर या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत आणि आता इथे 2 गुलाबी मोती घ्यायचे। 2 गुलाबी मोती घेतले, या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून। त्यानंतर या मोत्यातून आपण दोरा काढून घेऊ। 3 गुलाबी मोती घेतले, या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत। त्यानंतर या मोत्यातून पुढे दोरा काढला, या मोत्यातून दोरा काढून घेऊ आणि इथे परत 2 गुलाबी मोती घ्यायचे। 2 गुलाबी मोती घेतले, या मोत्यातून दोरा काढला, या मोत्यातून दोरा काढला, याही मोत्यातून दोरा काढून घेऊ आणि परत इथे आता आपण 3 गुलाबी मोती घेणार आहोत। 3 गुलाबी मोती घेतले, या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत। त्यानंतर याही मोत्यातून दोरा काढणार आहोत आणि पुढच्याही मोत्यातून दोरा काढणार आणि आता इथे 2 गुलाबी मोती घ्यायचे। 2 गुलाबी मोती घेतले, या दोन्ही मोत्यातून दोरा काढायचा आपल्याला। या मोत्यातून दोरा काढला, पुढच्याही मोत्यातून दोरा काढून घेऊ। त्यानंतर या गुलाबी मोत्यातूनही दोरा काढून घेतला आहे आणि आता इथे 3 गुलाबी मोती घेणार आहोत। 3 गुलाबी मोती घेतले, या मोत्यातून दोरा काढून घेणार आहोत। त्यानंतर जे पुढचे 2 गुलाबी मोती आहे त्याच्यातूनही दोरा आपण काढून घेऊ आणि इथे परत 2 गुलाबी मोती घेणार आहोत। 2 गुलाबी मोती घेतले, या मोत्यातून दोरा काढायचा, पहिले या मोत्यातून, पुढे याही मोत्यातून आणि त्यानंतर या मोत्यातून आणि इथे आता आपण 3 गुलाबी मोती घेणार आहोत। 3 गुलाबी मोती घेतले, या मोत्यातून, गुलाबी मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत। त्यानंतर
या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत आणि या मोत्यातून सुद्धा दोरा काढून घेणार आहोत. थोडक्यात काय आलं, आपण या टोकाच्या जो आहे मोती तिथे आपण दोरा काढून घेतलेला आहे. या मोत्यातून दोरा काढायचा. 5 मोती घेतले आहे. थोडक्यात त्याला 6चं कॉम्बिनेशन आहे इथे. त्यानंतर या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून दोरा आपण काढून घेतला आहे. या मोत्यातून दोरा काढायचा आणि पुढच्या मोत्यातून दोरा काढायचा. त्यानंतर या मोत्यातून दोरा काढायचा आणि पुढच्या मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे. आणि इथे परत आपण 2 पांढरे मोती घेणार आहोत. 2 पांढरे मोती घेतले. या दोन्ही मोत्यातून दोरा काढायचा आहे. त्यानंतर आता या मोत्यातून दोरा काढायचा आणि या आणि पुढच्या थोडक्यात 1 2 3 तिन्ही मोत्यातून दोरा आपण काढून घ्यायचा आहे. आता दोरा संपलेला आहे, तो दोरा मी ओवून घेतो आणि त्यानंतर पुढे आपण सुरू करू. इथून दोरा काढून घेतलेला आहे आणि 4 पांढरे मोती घेतले आहे. या मोत्यातून पहिले दोरा काढायचा, त्यानंतर पुढच्या मोत्यातूनही दोरा काढला. त्यानंतर आता हे जे आहे या चारही मोत्यातून दोरा काढायचा आहे. थोडक्यात काय, इथून असं करून असं इकडे येणार आहे. तर या 4 मोत्यातून आणि या पांढऱ्या मोत्यातून असं आपण दोरा काढून घेतला आहे. त्यानंतर या मोत्यातूनही दोरा आपण काढून घेतला आहे. त्यानंतर इथे आता 5 पांढरे मोती घेणार आहोत. 5 पांढरे मोती घेतले. या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून आणि आता इथे आपण 2 पांढरे मोती घेणार आहोत. 2 पांढरे मोती घेतले. या मोत्यातून दोरा पहिले काढायचा, पुढच्या मोत्यातून आपण दोरा काढून घ्यायचा आहे. त्यानंतर या मोत्यातून दोरा काढायचा आहे आणि पुढच्या मोत्यातून आपण दोरा काढून घ्यायचा आहे. आणि इथे आता आपण 2 पांढरे मोती घेणार आहोत. चार पांढरे मोती घेतलेले आहे. या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत. याही मोत्यातून दोरा काढणार आहोत. त्यानंतर इकडून या 4 मोत्यातून दोरा काढायचा आहे. इकडे दोरा काढला. त्यानंतर या मोत्यातून दोरा काढून घेणार आहोत. आणि इथे आता आपण 5 पांढरे मोती घेणार आहोत. 5 पांढरे मोती घेतले आणि या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर या मोत्यातून दोरा काढणार आहे आणि गुलाबी मोती, दोन्ही गुलाबी मोत्यातून दोरा काढला आणि इथे 2 पांढरे मोती घेणार आहोत. 2 पांढरे मोती घेतले. या मोत्यातून दोरा काढणार आहे, पुढच्या मोत्यातूनही दोरा काढून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढचे जे 2 गुलाबी मोती आहेत त्याच्यातूनही दोरा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि 2 पांढरे मोती घ्यायचे. 2 पांढरे मोती घेतले. या मोत्यातून दोरा काढणार आहे, पुढच्याही मोत्यातून दोरा काढणार आहे. त्यानंतर
1 2 3. तर पहिल्या मोत्यातून दोरा काढला, दुसऱ्या मोत्यातून दोरा काढू, तिसऱ्याही मोत्यातून दोरा काढून घेऊ. आणि इथे आता आपण 4 पांढरे मोती घेणार आहोत. 4 पांढरे मोती घेतलेले आहे. या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत. या मोत्यातून, या पुढच्याही मोत्यातून दोरा काढणार आहोत. त्यानंतर हे 2 मोती आणि हे 3 मोती. आता लक्षात आलंच असेल तुमच्या. त्यानंतर या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेऊ. आणि आता इथे आपण 5 पांढरे मोती घेणार आहोत. 5 पांढरे मोती घेतलेले आहे. या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर या मोत्यातूनही दोरा काढून घेणार आहोत आणि याही मोत्यातून दोरा काढणार आहोत. आणि इथे आता आपण 2 पांढरे मोती घेणार आहोत. 2 पांढरे मोती घेतलेले आहे. या गुलाबी मोत्यातून आणि पुढच्या गुलाबी मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत. त्यानंतर या मोत्यातूनही, गुलाबी मोत्यातून पुढच्या गुलाबी मोत्यातूनही दोरा काढला. आणि इथे आता 2 पांढरे मोती घेणार आहोत. 2 पांढरे मोती घेतलेले आहे. या मोत्यातून दोरा काढणार आहे, पुढच्या मोत्यातूनही दोरा काढून घेणार आहे. त्यानंतर आता या मोत्यातून एकट्याच मोत्यातून दोरा काढला, पुढच्या मोत्यातून दोरा काढायचा आणि त्याच्या पुढच्या मोत्यातूनही दोरा काढून घ्यायचा आहे. आणि इथे आता आपण 4 पांढरे मोती घेणार आहोत. 4 पांढरे मोती घेतलेले आहे. या मोत्यातून दोरा काढणार आहे, या मोत्यातूनही दोरा काढणार आहे. आणि अशा रीतीने आपली ही कलाकृती पूर्ण झालेली आहे. दोरा थोडा ओवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर कट करून घ्यायचा आहे. अशा रीतीने आपली ही कलाकृती पूर्ण झालेली आहे. जर ही कलाकृती आपल्याला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.